हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा व्हिडिओ अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, सकाळी सकाळी चाललं होतं माझं ब्लाऊज कटिंग करायचं. तर हे बघा, असं साडीतले पीस वगैरे काढायचं चाललं होतं आणि बाहेर म्हणलं तर आज सकाळी सकाळी बघा आज काय खरेदी केली माऊलीच्या पप्पांनी. तर हे बघा, असं धान्याच्या कुंड्या घेतलेल्या, तर पुढे सांगणारच आहे. आणि मग काय लगेच असं पाऊस आणि बघा सकाळी सकाळी असा कहर केलेला आहे. आणि माझी स्वयंपाक वगैरे झाला, तर म्हणलं चला आता ब्लाऊज कट करून घेऊ. आणि बाहेर म्हणलं तर हे बघा, असं पावसाने धुमाकूळ घातला एवढा सकाळी सकाळी ना. असा पाऊस सुरू झाला आहे, 2-3 दिवस झालं बघा. आमच्याकडे माहीत नाही कधी उघडते पाऊस आणि कधी नाही, तर सारखं पावसाचं असंच वातावरण आहे. आणि घरात ना आज ब्लाऊज शिवायचं चालू आहे माझं. हे बघा, असा सगळा पसारा पडलेला आहे. आणि अक्षता माऊली घरी असतं ना, तर हे असंच असते. शनिवार रविवार तर हे असंच राडा चाललेला असतो. तर हे बघा, अक्षताचं थोडंसं चाललं आहे इकडं पसारा आवरायचं, मला मदत करू लागायचं. आणि माझं हे बघा, जिकडं असं ब्लाऊज कटिंग करून म्हणजे की साड्याला टिपा वगैरे मारून ठेवल्या. आणि लगेच आता बघा वाजलीत ना संध्याकाळचे 5-5:30. तर आबाळ आलंय ना, आबाळ गच्च भरलेले, तर अंधार पडल्यासारखं असं वाटतंय. आणि लवकरच आज गिरण चालू केली. जे काही 2-4 दळणं आले होते ना, तर म्हणलं पावसाचं काही सांगता येत नाही आणि लाईट पण तसं पण लाईटीचं पण सांगता येत नाही. तर 2-4 दळणं आले होती ना, तर हे दळण दळायला घेतलं. आणि इकडं बघा, अक्षताची आणि राधिकाची कशी मस्ती चाललेली. कॅमेरासमोर यायला ना कशी लहान लहान लेकरं असले ना तरी पण लाजत असते. तर अक्षताला माऊलीला असं काही नाही, त्यांची सवय झालेली तिला, त्यांना काही नाही वाटत. तर बघा, असं माझं चालले दळणं दळायचं, जे काही 2-4 परत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे. आणि परत माऊलीच्या पप्पांना आज पण उशीरच होणार आहे यायला. त्याच्यासाठी मला गाडीचा मध्येच काय म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना असं काम झालेलं आहे. गाडीचा ना मध्येच प्रॉब्लेम झालेला आहे. भरपूर असा घोटाळा झालेला आहे. 2 दिवस झालं गाडी चालू होत नव्हती. असं ढकलून त्यांना चालू करावं लागत होतं. तर आज दिवसभर ते सकाळपासून ना गॅरेजला थांबलेले आहेत. आता माहीत नाही कधी काम होतं आणि कधी नाही, त्याच्यामुळं त्यांना पण आज उशीरच लागणार यायला. तर बघा, म्हणलं चला आपणच दळून घेऊया, परत स्वयंपाक वगैरे बनवायचा. तर हे असंच होत असते माझ्यासोबत. बाहेर पण पाऊस चालू ना, रिमझिम पाऊस चालू आहे. हे पावसाने तर इतकं नको झाले. आणि त्याच्यात अक्षताची माऊलीची मस्ती. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6. तर आज एवढं आभाळ झाकाळलेले ना, भरपूर असं एवढं आभाळ पावसाने बघा गच्च भरलेलं आहे. आणि सकाळपासून ना आमच्याकडं रिमझिम पाऊस. अजून म्हणलं तर माहीत नाही तर एकदाच कधी पाऊस उघडतोय असं झालंय. तर पाऊस काय रोजच येतोय. तर चला बघूया बॅक कॅमेराने. आणि माझं सकाळपासून ना, तर हे बघा अजून बरंच काही काम करायचं स्वयंपाक वगैरे. तर माऊलीचे पप्पा अजून आले नाही, तर जर माऊलीचे पप्पा येते तेव्हाच माझं स्वयंपाक असतंय. बघा, असं दिवस मावळा लागला, अंधार पडलेला आहे. आणि आज पण तसंच झालेलं आहे. तर चला म्हणलं आता थोडासा का होईना, छोटासा का होईना व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्याबरोबर शेअर करावं. तर चला बघूया. आणि आज सकाळी बघूया माऊली पप्पांनी आज काय आणलं आहे, तर ते गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची राहून गेली. तर आज पण दिवसभर मला ब्लाऊज कटिंग करायचे, शिवायचे जे काय होते ते माझं दिवसभराचं काम चालू होतं. आणि अक्षता माऊली आज घरी होते ना, तर दिवसभर इतका गोंधळ तर सांगायलाच नको. तर चला 4 वाजेपासून दळणं दळायला चालू. 1-2 आले होते ना, तर म्हणलं माऊलीचे पप्पा येईपर्यंत दळून घेऊया. अजून सुद्धा बाळगच्च भरलेलं आहे. आणि इतकी थंडी सुटली ना, तर खरं सांगते बापरे, भरपूर सारी थंडी. तर बघा, आणि तुमच्याबरोबर शेअर करायची गोष्ट म्हणली तर हे बघा, असल्या कुंड्या ना आज सकाळी माऊलीच्या पप्पांनी 2 कुंड्या आणलेले. गव्हात ज्वारीत इतकी तसले मिसकिडं व्हायची ना, तर खरं सांगते भरपूर सारे मिसकिडं व्हायचे. तर मग अशी थोडासा पाऊस पडला ना, तर हे सगळं पाणी पडलेलं ह्याच्यावरती. तर एवढं मिसकिडं सगळ्या घरातनं बघा. तर एकदाच ह्याच्यामध्ये ओतलं आणि एकदाच म्हणजे की धान्य घेतलं, गहू म्हणा ज्वारी म्हणा, तर वर्ष टेन्शन नसते ना. तर हे बघा, त्याच्यासाठी ना असं घेतलेलं आहे. आता बघू एकच फिक्स जागा करून ठेवावं लागेल. तर हे बघा, असं सकाळी 2 घेतलेले आहेत, एकात गहू आणि एकात ज्वारी. तर लॉक दोन्ही तिथून पण काढता येते धान्य वगैरे. तर 2 ठिकाणी लॉक, इकडे एक आणि इकडे एक. बघा अशा पद्धतीचं ना 2 लॉक आहेत, अशा घेतलेल्या आहेत बघा धान्याच्या कुंड्या. 1-2 दळणं आलते. आणि बघा असं दळायचं चालू आहे, वरच्यावर यायचं आणि न्यायचं लोकांचं पण चालू आहे.
आणि आज पावसामुळे शेळी आतच बांधलेली. बघा अशी रिमझिम रिमझिम पाऊस होता. आणि संध्याकाळच्या जेवणात म्हणलं ना तर असा भात बनवला आहे बघा. तर मी अक्षताला भात बनवायला सांगितलं तर तिनं आज असं भात बनवलेला आहे. तर आज माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे ना शनिवार. तर म्हणलं चला आज लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करावं. परत आबाळ गच्च भरलेलं लाईटीचं पण सांगता येत नाही. आणि माझं म्हणलं तर इकडं तिकडं करत गिरणीपाशी थांबत दळणं दळत असं स्वयंपाक चाललेला असतो. संध्याकाळचा उपवास वगैरे असेल तर असं स्वयंपाक बनवावं लागतं. इकडं म्हणलं तर अशी मस्त मसाला भेंडी बनवलेली. आणि चपात्या म्हणलं तर आज चपात्या बनल्या. आपल्या अक्षुनी चपात्या बनवलेल्या. मी जसं की आत बाहेर करत होते. आणि एकदाचं पीठ म्हणून भाज्या बघा इकडं तिकडं करता येतात, बनवता येतात, इकडं तिकडं करता. आणि चपात्या म्हणलं तसं बनवता येत नाही. तर अक्षताचं म्हणणं होतं मी आज चपात्या बनवते जसं मला येईल तसं. तर म्हणलं चालतंय. तर हे बघा अक्षतानेच आपल्या चपात्या बनवल्यात आज मस्त चपात्या. जसं तिला जमेल तसं थोड्याशा करप्या म्हणजे करपल्या थोड्याशा भाजतानी वाकड्या तिकड्या जसं तिला येईल ना तशा चपात्या बनवल्या. तर म्हणलं जाऊ दे एकदाचं येते ना तर बनवू दे कसं का असं ना. तिला पण हट्ट आहे आवडते बनवायला तर बनवू दिलं. ते बघा अशा